नमस्कार. या सखोल विश्लेषणामध्ये स्वागत आहे. आज आपण ITI इलेक्ट्रिशियनच्या पहिल्या वर्षातील मॉड्यूल 2 बेसिक वर्कशॉप प्रॅक्टिसमधल्या 33 अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांचा आणि संकल्पनांचा अगदी बारकाईने अभ्यास करणार आहोत. हा नुसता पुस्तकी अभ्यास नाहीये बरं का, हा एक प्रॅक्टिकल मास्टर क्लास आहे. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. आता एक उत्तम इलेक्ट्रिशियन घडण्यासाठी पाया किती मजबूत असावा लागतो हे वेगळ्याने सांगायची गरज नाही. केवळ हत्यारांची नावे पाठ करून चालत नाही, प्रत्यक्ष कार्यशाळेत ती नेमकी कशी चालतात हे समजणं खऱ्या अर्थाने महत्त्वाचं आहे. या सत्राची रूपरेषा अगदी स्पष्ट आहे. 1. प्रिसिजन मेजरमेंट, 2. कटिंग अँड शेपिंग टूल्स, 3. लाकूडकाम आणि त्यातील दोष, 4. शीट मेटल ऑपरेशन्स आणि शेवटी 5. मास्टर सिंथेसिस. इथे पाहिल्यावर लक्षात येईल की हा डॅशबोर्ड आपल्याला या 33 घटकांचा एक बर्ड्स आय व्ह्यू म्हणजेच एक सर्वंकष दृष्टिकोन देतो. थेअरीला थेट वर्कशॉप स्किल्समध्ये उतरवण्यासाठी ही ब्ल्यूप्रिंट अगदी परफेक्ट आहे. तर प्रवेश करूया झोन 1 मध्ये, प्रिसिजन मेजरमेंट. आता इथे प्रत्यक्ष कामातलं उदाहरण पाहूया. पाईपची आतली बाजू म्हणजेच अंतर्गत त्रिज्या तपासायची असेल तर तिथे रेडियस गेजच कामी येतो. आणि एखाद्या लाकडी ब्लॉकवर अगदी अचूक मोजमाप हस्तांतरित करायचं असेल तर त्यासाठी डिवायडर वापरला जातो. अगदी सोपं आणि प्रभावी. बरं, एखाद्या जॉबच्या बाहेरील कडांना समांतर रेषा मारायच्या असतील तर काय करायचं? तिथे जेनी कॅलिपरची एंट्री होते. समजा एका जाड स्टील प्लेटवर कट घेण्यापूर्वी अचूक गाईडलाईन आखायची आहे, तर हे टूल त्यासाठी अगदी हुकमी एक्का आहे. पुढे वळूया झोन 2 कडे, कटिंग अँड शेपिंग टूल्स. लाकूड कामात फिनिशिंग आणण्यासाठी रास्प कट फाईलचा वापर होतो, पण ती सुरक्षितपणे हाताळायची कशी? त्यासाठी फाईलचा विना दातांचा भाग म्हणजेच हिल, ती विशिष्ट एज आणि पकडण्यासाठी असलेली टँग ओळखता येणं अत्यंत गरजेचं आहे. ड्रिलिंग, कर्वत आणि थ्रेड्स या तिन्हींचे प्रत्यक्ष उपयोग खूप वेगळे आहेत. उदाहरणार्थ, लाकडात आतल्या बाजूने एखादा कट घ्यायचा असेल तर की होल्सो वापरतात. आणि जर M12/1.25 हा मेट्रिक फाईन थ्रेड असेल तर त्यातली 1.25 ही संख्या थेट थ्रेडची पिच दर्शवते. हे बारकावे माहिती असणं खूप आवश्यक आहे. कार्यशाळेत सामान्य कामासाठी फर्मर छिन्नी वापरली जाते, हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. पण इथे पॉइंट अँगल हा खरा गेम चेंजर असतो, कारण हा कोणच ठरवतो की आपली छिन्नी ते मटेरियल किती सफाईदारपणे आणि सुरक्षितपणे कापेल. आता कामाच्या स्वरूपानुसार योग्य छिन्नी निवडणे ही एक कला आहे. समजा धातूच्या शाफ्टवर कीवे म्हणजेच खाच्या पाडायच्या आहेत, तर तिथे मजबूत क्रॉस कट छिन्नीच लागते. ती लाकडावर चालणार नाही, कारण लाकडात आयताकृती छिद्रे बनवण्यासाठी मोर्टीज छिन्नी असते. योग्य टूलची निवड हेच तंत्रज्ञाच्या यशाचं गमक आहे. हातोड्यांचे प्रकार पाहिले तर लाकूड कामात खिळे ठोकण्यासाठी किंवा ते बाहेर काढण्यासाठी क्लॉ हॅमर वापरतात. पण जर धातूला एका विशिष्ट दिशेने पसरवून ताणायचं असेल तर तिथे क्रॉस पेन हातोडा लागतो. दिसायला दोन्ही हातोडेच, पण त्यांचा उद्देश पूर्णपणे वेगळा आहे. आता वळूया झोन 3 कडे, लाकूडकाम आणि त्यातील दोष. लाकडात दोष निर्माण का होतात यामागे अगदी सोपं विज्ञान आहे. जर सीझनिंग अयोग्य प्रकारे झालं तर कपिंग नावाचा दोष निर्माण होतो, ज्यामुळे एक सपाट फळी चक्क एखाद्या उथळ वाटीसारखी वागते. आणि हो, स्टोरेज चुकीचं असेल तर लाकडात ट्विस्टिंग म्हणजेच वळण घेण्याचा दोषही येतो. फांद्या जेव्हा नैसर्गिकरित्या वाढतात तेव्हा त्यातल्या अनियमिततेमुळे लाकडात नॉट म्हणजे गाठ निर्माण होते, ज्यामुळे तिथे ताकद कमी पडते. मग अशा कमकुवत बिंदूंवर मात करण्यासाठी आपण काय करतो? तर तिथे मिडल लॅब जॉईंटसारख्या अतिशय मजबूत जोडणी तंत्रांचा आधार घेतो. प्रवास पुढे जातोय झोन 4 कडे, शीट मेटल ऑपरेशन्स. समजा आपल्याला मेटल फनेलसारखी एखादी निमुळत्या शंकूच्या आकाराची वस्तू बनवायची आहे, तर त्या वक्रपत्र्याला आधार देण्यासाठी ब्लो हॉर्न स्टेक हे विशिष्ट साधनच लागतं. आणि जर चौकोनी बॉक्स बनवायचा असेल तर तिथे स्क्वेअर स्टेक वापरतात. अगदी सरळ गणित आहे. शीट मेटलमध्ये 90 अंशाचा अचूक बेंड बनवणं हे कौशल्याचं काम आहे. धातू तिथे कोपऱ्यात गोळा होऊ नये म्हणून स्क्वेअर नॉचचा वापर करून पत्र्याचा एक चौकोनी भाग काढून टाकावा लागतो. हे नॉचिंग तंत्रच कामाचं खरं फिनिशिंग ठरवतं. आता हे हेम फोल्डिंग ऑपरेशन बघा. जसं आपण कपड्याची कड दुमडून शिवतो ना, अगदी तसंच शीट मेटलमध्ये पत्र्याची तीक्ष्ण कड मुद्दाम दुमडली जाते. यामागे 2 मुख्य कारणं आहेत. एक म्हणजे वापरणाऱ्याचे हात कापू नयेत आणि दुसरं म्हणजे त्या पत्र्याच्या पॅनलला जास्तीची मजबूती मिळावी. आणि आता शेवटचा आपण सर्वात महत्त्वाचा झोन, मास्टर सिंथेसिस. इथे आपण संपूर्ण चित्र एकत्र पाहतोय. काम लाकडाचं आहे की धातूचं, या एका गोष्टीवर बऱ्याच प्रक्रिया बदलतात.
मार्किंग, चिन्नीने काम करणे किंवा हातोड्याने ठोकणे या क्रिया वरवर सारख्याच वाटतील, पण लाकडासाठी क्लॉ हातोडा आणि धातूसाठी क्रॉस पेन हातोडा यांच्यातला हा फरक समजून घेणं हेच तर या विश्लेषणाचं मुख्य उद्दिष्ट आहे. तर आता एक विचार करण्यासारखा प्रश्न उभा राहतो. या 33 पायाभूत तंत्रांचा अभ्यास केल्यानंतर उद्याच्या अत्यंत गुंतागुंतीच्या इंजिनिअरिंग आव्हानांना आपण कसं सामोरं जाणार? कारण एक गोष्ट नक्की आहे, या साध्या वाटणाऱ्या हत्यारांवर जोवर अचूक पकड येत नाही तोवर प्रगत पायाभूत सुविधा उभारणं शक्यच नाही. शेवटी या मूलभूत कौशल्यांवर आणि 33 व्हेरिएबल्सवर स्वतःचं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करणं हीच एका महान कारागिराची ओळख असते. आपली सिस्टम डायग्नॉस्टिक इथे पूर्ण झाली आहे, पण प्रत्यक्ष सरावाचा प्रवास मात्र अविरत सुरू राहिला पाहिजे. आपली कौशल्य अशीच धारदार करत रहा. या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा लवकरच भेटूया.